चला तिसऱ्या षटकाची आता सुरुवात करण्यासाठी कुठला गोलंदाज येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आवर्जून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 4 षटकं तुम्हाला 16 मिनिटांमध्ये कंप्लीट करायलाच हवी. त्यामुळेच आम्ही वारंवार तुमच्याकडे ही सूचना पोहोचवतो, जेणेकरून त्यानंतर वादाची अपेक्षा आम्ही ठेवत नाही आहोत. चांगला खेळ या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सने दाखवला होता, पण त्यानंतर कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता करता विधामनस्थितीमध्ये आलाय आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे संकेत मोराजकर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर जातोय आनंद पाटील. जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल सानेश गावकर, जो खेळतो वैयक्तिक 12 धावांवर. 4 बॉल्स त्यांनी फक्त खेळलेले आहेत, म्हणजेच काय किती आक्रमकता आहे, स्ट्राईक रेट किती दर्जेदार आहे ठिकाणी. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, जेव्हा मर्यादित षटकांचं क्रिकेट असते त्यावेळेस मात्र तुम्हाला स्ट्राईक रेट जास्तीने खेळवायचा असतो, जेणेकरून तुमच्या संघाचा धावफलक हा नेहमीच हलता राहतो आणि त्या धावांचा आलेख नेहमी उंच राहतो. 5 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे. ही सूचना आमच्या अधिकृत पंचांनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे, सूचना केली. तर 5 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे, नो कन्फ्युजन. 5 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे. रुपेश 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आतापर्यंत मात्र तो निर्णय चुकीचा ठरवलाय शान स्ट्रायकरच्या बॅटर्स संकेतने आणि सानेशने. दर्जेदार खेळ या ठिकाणी ते करत होते, पण दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर संकेत मोराजकर मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आनंद पाटील तुम्हाला आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. स्ट्राईकवर असेल सानेश गावकर. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय संकेत गोरे. संकेत जोरे नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून तो सज्ज होतोय. खूप चांगली सकाळ, आल्हाददायक सकाळ ही सांगेमची आणि महत्त्वपूर्ण आहे क्रिकेटचं आल्हाददायक वातावरण, अनुरूप वातावरण. यावेळेस पुन्हा एकदा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र या शैलीमध्ये फसला आहे. चांगला बॉल या ठिकाणी संकेतने हाताळलेला आहे. वेग दिला होता बॉलला, गुडलेनला बॉल पिच करून थोडासा बाउन्स दिला होता, त्याचमुळेच वेगळा पवित्रा घेतला होता. उलट दिशेने खेळण्याचा तो पवित्रामध्ये फसला आहे. निखिल परब यांनी प्लीज रिपोर्ट करायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मिस्टर निखिल परब, सिल्वर हॉर्स गोवा संघाचे कॅप्टन, प्लीज रिपोर्ट करायचं कॉमेंट्री बॉक्सशी. बॉडी रोल केली होती यावेळेस, मात्र खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेऊन यावेळेस स्क्वेअर कट केले आहे, बॉलला पाठवून दिले. पॉइंट सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. हल्ले पाहिजे तितकेच तुमचे पाय सुद्धा हल्ले पाहिजे, तेव्हाच तुम्ही मनासारखा फटका खेळू शकता. यावेळेस टाचांवर येऊन खूप चांगल्या पद्धतीने बॉलची उंची मोजून या बॉलला स्क्वेअर कट केले आणि या 4 धावा आपल्या संघासाठी गोळा केले. धावसंख्या 33 या आकडे जाऊन पोहोचवले. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी सानेशची. फुल टॉस होता, व्यवस्थित बॉल कनेक्ट करता आला नाहीये. एक धाव तो पूर्ण केली आहे. यस, पंचांचा डिसिजन आलाय लेग बाईज. लेग बायची 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जर ते म्हणजे 34 या आकड्यावर धाव फलक सुरू आहे. जर आपण या पूर्ण डावाचा उल्लेख केला तर फक्त 4 ते 5 बॉल्स फक्त डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी प्रत्येक बॉलवर धावा गोळा करण्याचं काम बॅटर्सने केलं आणि महत्वाचं आहे, जेव्हा तुमची प्रथम फलंदाजी असते जास्तीत जास्त बॉल्स तुम्हाला खेळायला मिळत नाही, तुम्हाला जास्तीत जास्त आक्रमक व्हावं लागते, कारण एक मोठं आव्हान उभं करायचं असते. अतिरिक्त उसळी कुठेतरी एक क्विकर पण बॉल हाताळला होता. थोडासा गुडलेनला पिच केल्यानंतर बॉल अतिरिक्त उसळतोय. छातीच्या उंचीने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. 56 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला कीपर देखील खूप चांगली त्या ठिकाणी भूमिका अदा करतोय. महत्वाचं आहे मित्रांनो, गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असते आणि हे अपेक्षित आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून आणि ते होते. पुन्हा एकदा व्रिस्ट म्हणून पाहायला मिळाली. स्ट्रेट आर्म डिलिव्हरी आहे. स्ट्रेट आर्म डिलिव्हरी करताना थोडासा बॉलला लेग कट देखील करतोय. त्यामुळेच मात्र फलंदाज देखील थोडासा गाफील राहत नाहीये, थोडासा सावधानीने खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण सुरुवातीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डर्सवर जास्तीत जास्त जबाबदारी आले. धावसंख्या झाली 35 धावा. संकेत जोरे षटक मात्र इकॉनॉमिकल राहिलाय ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस 2 ओव्हर्स. फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, बॉल स्टॉप करून फेक करेल, 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे शान स्ट्रायकर संघाची 2 गडी बाद 36 धावा. 12च्या धावगतीने हा संघ खेळतोय. दर्जेदार फलंदाजी म्हणू शकतोय, पण अजूनही संधी आहे रुपेश 11 संघाकडे. 2 षटकं अजूनही
2 षटकं अजून शिल्लक आहे. म्हणजेच काय, जर इकॉनॉमिकल षटकं हाताळली तर 50च्या आतमध्ये रोखू शकता. आणि महत्त्वाचं या मैदानावर 50च्या आतमध्ये रोखणं, कारण मातीची विकेट आहे. मातीची विकेट असताना गोलंदाज ॲडव्हान्टेज घेऊ शकतोय. आणि आपण सकाळी जर पाहिलं, आढावा घेतला त्या पिचचा, तर अलुई ओलसर पिच होती. मिस्टर निखिल परब, सिल्वर हॉर्स गोवाचे कॅप्टन, त्यांना विनंती करतो प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मिस्टर निखिल परब, सिल्वर हॉर्स गोवाचे कॅप्टन, प्लीज लगेच रिपोर्ट करायचे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, मोहित गावकर. जबरदस्त या ठिकाणी हे वातावरण आहे. चहू बाजूला पाहिलं तर आपण नारळाची झाडं आहेत. आपण गोव्यामध्ये आलोत आणि गोव्यामध्ये आल्यानंतर मात्र नारळाची झाडं तर नेहमीच तुम्हाला प्रत्येक परिसरामध्ये पाहायला मिळतील. आणि एक शान आहे गोव्याची, नारळाची झाडं, माडाची झाडं. त्यातल्या त्यात एक खूप चांगलं मैदान तुम्हाला सांगेमच्या वतीने पाहायला मिळते, सनशाईन क्रिकेटर्सच्या वतीने पाहायला मिळते. आणि पूर्ण भारतातले खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत. वा 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 वा, चांगला बॉल होता, हलकासा उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्ट्यांच्या बाजूला, यष्ट्यांना फुंकर घालून हा बॉल जातोय. दरम्यान पंचांचा येते आहे इचारा बाईचा. 37 रन्स. आता कुठेतरी लय सापडले गोलंदाजांना असं जाणवते. पहिले 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले होते, त्यानंतर संकेत जोरेने एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं, त्यानंतर मोहित गावकरचा हा बॉल देखील तितकाच चांगला होता, जेणेकरून फलंदाजाला हात खुले करण्याची संधी मिळत नाहीये. फलंदाजचा आक्रमक होतीलच, कारण आता निर्णायक 11 चेंडू शिल्लक आहेत. आता गोलंदाजांची जबाबदारी वाढणार आहे, कशा पद्धतीने फलंदाजांना अडवायचं. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय आनंद. यावेळेस पुल केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, जजमेंट घेतोय, पण मात्र जजमेंट कमी पडतंय. बॉल जातोय सीमारेषा पार, त्याच्या डोक्यावर मस्तकला दस्तक देऊन षटकार. तुम्हाला कक्षांच्या बाहेर जाऊन काम करावं लागेल. हा देखील एक कठीण चान्स होता, पण कठीण चान्स घ्यायला हवा होता. 6ची वाढ झाली. चांगला बॉल बघा, मी म्हणालो होतो की मातीची विकेट आहे. मातीची विकेट असल्यानंतर मात्र गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळते. आणि का ते तुम्हाला या बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल खूप जास्त उसळतोय, त्यामुळेच फटका खेळताना फलंदाज डबल माइंड होतोय. धावसंख्या थांबले 43 वर, 43. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा बॉल देखील टप्पा तोच होता, पण या गोताच्या बॉलला जी उसळी मिळाली होती ती उसळी या बॉलवर मिळाली नाही आहे. त्याचमुळे मात्र वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा फटका प्रयत्न करतोय फलंदाज, पण मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश येते. बॅक टू बॅक 2 ब्रॉड बॉल्स, 4 बॉल्स फेकून झालेत. स्टेप आउट झाले, हवेत आहे, मिस टाइम आहे. गोलंदाज स्वतः जजमेंट घेतोय, कॉल सक देतोय की हा माझा कॉल आहे आणि मी झेल घेईन. आणि अशा पद्धतीने फलंदाज होतोय फेल, विकेट डाऊन. त्यामुळेच स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला गेला आणि त्याच्या प्रयत्नांमध्ये तो फसलेला आहे. कारण गोलंदाज चाणाक्ष होता, त्याला ठाऊक होतं कदाचित हा बॉल स्टेप आउटून खेळणार आहे फलंदाज, त्यामुळे थोडासा टप्पा आखूड केला, बॉलचा स्पीड थोडा कमी केलाय आणि गोलंदाजा जाळामध्ये फलंदाज अडकला आणि झेलचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. 5 बॉल्स फेकून झालेत मोहित गावकरचे. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या झाले 43. स्ट्राईकवर बॅटर आहे सनेश. स्विच हिट करायचं होतं, चांगला बॉल या ठिकाणी, चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं होतं आणि शेवट देखील तितकाच चांगला केला मोहितनं. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनं शांत स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 43 धावा. होत असतात. आता शेवटच्या षटक हाताळण्यासाठी बॉलर येतोय. पाचव्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस बॉलला हुक केलाय, लॉंग लेग रिजन ओपन होतं, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉल चेस करतात, पण बॉल जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा.
मध्ये 4 धावांच्या मदतीने धावफलक जातोय तो म्हणजेच 47 या आकड्यावर 47 रन्स. मी म्हणालो होतो की 50च्या आतमध्ये अडवावं लागेल, पण मात्र कुठेतरी वेगळ्याच नीतीमध्ये शान स्ट्रायकर संघ खेळतोय. आक्रमकताच पाहायला मिळते आणि जर याच धावकत्री खेळण्याचा प्रयत्न झाला तर 55 ते 60 धावांपर्यंत मजल जाऊ शकते शान स्ट्रायकर संघाची. यतीनने चांगली सुरुवात केली त्याच्या डावाची. पहिल्याच बॉलवर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा शॉट अँड पूल बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 6 धावांचा तितकंच स्थानिक क्रिकेट सुद्धा आणि हे दोन्ही गोव्यातले संघ आहेत आणि काय प्रतिभा दाखवत आहेत या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र त्यांच्या गावाचं त्यांच्या परिसराचं नाव उंच करण्यासाठी हे दोन संघ खेळत आहेत आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि आताच्या घडीला शान स्ट्रायकर संघ वरचढ जाणवतोय. पुन्हा एकदा स्विंग केलाय बॉलला. मिड विकेट रिजन पार होतोय बॉल आणि पंचांचा इशारा. 6 धावांचा दमदार षटकार. नाराज असेल निराश असेल पण प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे. यश अपयश नंतरची गोष्ट आहे पण मात्र तुम्ही तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवायला हवा. तुमचं सराव काय आहे त्या सरावाला तुम्हाला आठवावं लागेल कारण ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे ज्या स्पर्धेची तुम्ही वर्षभर वाट पाहताय आणि या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी तुमचं मूल्यांकन ठरवत असते. तर आताच्या घडीला 3 बॉल्सवर थोडासा महागडा ठरलेला आहे. अक्षय पुढच्या 3 बॉलवर कमबॅक करेल का? कारण दर्जेदार बॅटिंग 5व्या क्रमांकावर येऊन यतीन नाईकने दाखवले. खेळतोय वैयक्तिक 16 धावांवर आणि संघाची धावसंख्या आहे 59. उजव्याष्टीच्या बाहेर बॉल. शॉर्ट थर्डमॅन रिजन बॉल स्टॉप केलाय. 2 धावा वाईडच्या मिळतील. पंचांचा इशारा येतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड. जवळपास 14च्या धावगतीने खेळतोय शान स्ट्रायकर्सचा संघ. धावांचा डोंगर उभा केलाय. चांगली फलंदाजी आतापर्यंत प्रत्येक बॅटरने केले. अल्विनो सोडला तर यावेळेस मिस टाइम आहे. हवेत आहे बॉल. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जातो त्या ठिकाणी. त्या चांगली कॉलिंग आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि अशा पद्धतीने झलकीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. आणि ज्या स्पर्धेसाठी तुम्ही पूर्ण वर्षभर मेहनत घेतली आहे सराव केलाय त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण चांगल्याच खेळ करण्याच्या मनीषेने येत असतो आणि या ठिकाणी आता कुठेतरी सूर गवसलाय असं म्हणू शकतो अक्षयला. कारण पहिल्या 3 बॉलवर महागडा ठरला. तर 2 धावा वाईडचा खर्च केला आणि महत्त्वपूर्ण फलंदाज ला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रान मुल्ला तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर असेल यतीन नाईक. धावसंख्या 61. ड्राईव्ह करायचा होता. एज लागते. शॉर्ट लेग रिजन मध्ये बॉल मागे येतोय. बॅकवर्ड स्पेल लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावांचा कॉल आहे. धावाची संधी असेल. 2 फलंदाज एकाच एंडला आहे त्या ठिकाणी. मात्र मिस फील्ड मिस गॅदरिंग आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागणार आहे. या क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला होता त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर. 63. अक्षय पेडणेकर पुढचा बॉल. चांगला बॉल. ह्या वेळेस मात्र शेवट कुठेतरी गोड करण्याचा प्रयत्न अक्षयने केलेला आहे आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर शान स्ट्रायकर संघाने धावफलकावर धावा लावलेल्या आहेत 63 धावा आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष ठेवलंय रुपेश 11 संघासोबत आणि या लक्ष्याचा पाठलाग 30 बॉल्स मध्ये करावा लागणार आहे रुपेश 11 संघाला. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्राचा बोलत आवाज सन्माननीय प्रसादजी परब.
संघाने चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 5 षटकांमध्ये 63 धावा कुठल्या 64 धावसंख्येचं लक्ष मात्र ठेवलं आणि बघायचं आहे या 64 धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे या 5 षटकांमध्ये केला जाईल. आणि चला दोन्ही संघांना एक रिपोर्ट करा. अमेझिंग असोलना आणि सिल्वर हाऊस गोवा रेडी आहे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत तर प्लीज आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे. अभि तळेकर यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफेक सुद्धा लगेच करणार आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि आमचा हा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय तो कव्हर केला जातो आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाजू सांगायची झाली तर आज आपण पाहतोय की गोवामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि गोवेकरांसाठी निश्चित एक आनंदाची बातमी अशी मी सांगतोय की tenniscricket.in ही कित्येक वर्ष ही स्पर्धा तिथे कव्हर करते, सांगेम प्रीमियर लीग कव्हर करते आणि हल्लीच इथे मात्र tenniscricket.in ने आपले 14 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. या निश्चितच याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि कारण मी म्हणेन की आता ही स्पर्धा जेव्हा संपदेल ना मनीष, शेवटच्या टप्प्यात जेव्हा येईल ना ते डेफिनेटली सांगतो की नवीन वर्षात एक नवीन बातमी, गोड बातमी आपल्याला ऐकायला मिळेल की याची जी सबस्क्रायबरची संख्या आहे ना ती कमीत कमी 15 लाखच्या पलीकडे जाईल याची मात्र शंका नाही. एक्झॅक्टली. बघा सुरुवात त्यांनीच केली, बघा शोध त्यांनीच लावलेला आहे आणि खरंच क्रेडिट त्यांना जायलाच हवं. 14 लाख सबस्क्रायबर खाण्याची गोष्ट नाही आहे आणि तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला. सांगेम प्रीमियर लीग आहे आणि लाख सबस्क्रायबर तर नक्कीच वाढतील यात तीळ मात्र शंका नाही. आणि आपण वी होप फॉर द बेस्ट की tenniscricket.in चे 15 लाख सबस्क्रायबर पुढच्या वर्षाच्या 2 तारखेपर्यंत व्हायला हवेत. येस निश्चित असतं. ही मात्र गोड बातमी पाहायला मिळेल, आपल्याला ऐकायला सुद्धा मिळेल. सर दोन्ही टीमचे कॅप्टन अभि तळेकर यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफेक करणार. दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब आमच्या व्यासपीठासमोर या. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आय थिंक आपण यायचं आहे. सिल्वर हाऊस गोवा कॅप्टन या समोर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. सिल्वर हाऊस गोवा आणि त्याचबरोबर अमेझिंग असोलना हे नाव सातत्याने आपण बघतोय. सांगेम प्रीमियर लीगमध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतं, त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. आमचे ऑफिशियल्स आहेत क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजेच अभि तळेकर आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होते. एक गोष्ट मनीष मी सकाळी सुद्धा सांगितली आपण जेव्हा इथे निघालो होतो की ऑफिशियलच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आमच्या स्पर्धेचे आयोजक, प्रमुख आयोजक सन्मान्य सुरेंद्र नाईक साहेब कधीच इथे इन्व्हॉल्व्ह होत नाही. गुणसंख्या लेखक, स्कोरर आणि कॉमेंटर तिघांवर जबाबदारी असते की मात्र स्पर्धेमध्ये सामनावीर कोण असेल, टॉस कशा प्रकारे केला जाईल, कोण टॉस करणार आणि कधी टॉस होणार, ही सगळी जबाबदारी ऑफिशियल्सकडे असते. ही सगळ्यात महत्त्वाची भूमी आहे की ही खूप मोठी जबाबदारी आहे या सर्वांच्या खांद्यावर. या गोष्टीचा आवाज उल्लेख करायला हवा. कारण वर्षभर आम्ही बाकीच्या क्रिकेट स्पर्धा ज्या बघतो ना त्यामध्ये आपण प्रत्येक मान्यवरांच्या शुभ असते आणि ती प्रथा आहे तशी त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेची एक वेगळी प्रथा असते. पण सांगेम प्रीमियर लीगची प्रथा खूप वेगळी आहे. इथे मात्र सगळी काही जबाबदारी, मग ते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असो, स्कोरर असो, कॉमेंटर असो आणि अंपायर असो, या तिघांची जबाबदारी असते. तुम्ही मात्र तुमचा डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे की कुठला संघ मॅन ऑफ द मॅच, कुठल्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे, कुठल्या संघाचा नाणेफेक कधी झाला पाहिजे. येस डेफिनेटली याच्यात मात्र शंका नाही. शिस्त, मगाशीच मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण ज्याप्रमाणे इंटरनॅशनल लेवलला बघतो ना गौरव की 4 मिनिटाची तुमच्याकडे वेळ असते, 4 मिनिटं तुम्हाला एक षटकं टाकायची असतात आणि ती मात्र प्रथा सांगेम प्रीमियर लीगमध्ये गेली कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली आहे. सक्सेसफुल क्रिकेट टुर्नामेंट फ्रॉम इंडिया असं म्हणायला हरकत नाही आहे आणि या स्पर्धेचा आपण त्यासाठी उल्लेख करतो. सांगेम प्रीमियर लीग, सांगेम गोवा येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा, पहिला सामना इथे सुरू झाला आहे. अत्यंत दिग्गज समालोचक अशोक नाईक यांचं सुद्धा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा सुद्धा तुम्ही आवाज पुढच्या सामन्यात ऐकणार आहात. आपण वडे मैदानाच्या आतमध्ये 64 धावसंख्येचं लक्ष घेऊन रुपेश 11 संघ उतरलाय मैदानावर फलंदाजी करण्यासाठी. 64 रन्स टू विन फ्रॉम द 30 डिलिव्हरी. टाइम मॅच करतायत पंच सुद्धा सांगतायत सूचना. 16 मिनिटला 5वं षटक ॲट एनी हाऊ सुरू झालंच पाहिजे. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. गोलंदाजी मार्कवर निकेत. पहिला चेंडू हाफ वॉली करून ड्राईव्ह केला आहे. शॉर्ट कव्हरला शतक तिथे आहेत, सर्कलच्या चेंडू तिथे कव्हर करतो तोपर्यंत एक धाव. व्हेरी मच कॉन्फिडंट ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड. प्रथमेश आणि मोहित गावकर. प्रथमेशने खातं उघडलं एका धावेने, मोहित गावकर स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि निकेत पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुन्हा पुढचा चेंडू घेऊन. ओव्हर पिच होतं, लास्ट मोमेंटला स्टिअर केलंय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, गलीमध्ये शतक चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. बघा सकाळ सत्र आहे, पहिला सामना आहे. मनीष आपल्याला पाहायला मिळते की या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि ड्यू मैदानावर होतं. खेळपट्टी अजूनही थोडीशी दमट आहे असं पाहायला मिळते कारण चेंडू जास्त राईज होत नाही, बाउन्स होत नाहीये, थोडीशी खाली राहत आहेत आणि फलंदाज मात्र त्याचा अंदाज घेत असताना चांगली बॅटिंग करतायत. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण.
हाफ वॉली करून किती वेळ होता बॅट्समनकडे, किती सुंदर इथे ड्राईव्ह करण्यासाठी, आणि खूप सुंदर तुम्हाला ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळाला. पण निर्धाव दादा चेंडू, धावसंख्या काय माहिती धावफलकावरती 2 धावा. ब्युटिफुल टेलिकास्ट फ्रॉम tenniscricket.in. ओ क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, अप्रतिम आउटस्विंग. चेंडू रिलीज झाला, पडला, पिचिंग झाला आणि हलकासा आउटस्विंग पाहायला मिळतोय निकितच्या या गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकाल, निश्चितच अप्रतिम आउटस्विंग पाहायला मिळाला या गोलंदाजीमध्ये या चेंडूवर. एक्झॅक्टली बॅट्समनची पोझिशन काय होती, तो कुठे येऊन तो कनेक्ट करत होता, या गोष्टी पाहिल्यात पंचांनी. फुलटॉस आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, जिथे मात्र बाउंड्री खूप दूर आहे आणि निश्चितच म्हणेन की पहिल्याच षटकात निकेतला यश मिळतंय. पहिलाच धक्का लागतोय मैदानावर रुपेश इलेव्हन या संघाला. The first wicket down on 3, on 2. First over in progress. Season total of 64 from the 5 overs. कौतुक तर tenniscricket.in सर्व ऑफिशियल्सचं व्हायला हवं, कारण 14 लाख सबस्क्रायबर होऊन सुद्धा कुठल्या प्रकारचं गाफील त्यांच्याकडनं पाहायला मिळत नाही आहे. काल मिडनाईट मध्यरात्री 3 वाजता दाखल झाले सांगेम गोवामध्ये. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की किती वेळाची त्यांची झोप झाली असेल किंवा किती वेळ त्यांना विश्रांती मिळाली असेल, पण पुन्हा तर सज्ज झालेत एक यशस्वी क्रिकेट स्पर्धा तिथे मात्र सजवण्यासाठी त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पुन्हा खाली राहतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम फर्स्ट ओव्हर निकेत. पहिलं षटक खूप सुंदर इथं हाताळलं, कंजूस गोलंदाजी केली या षटकामध्ये. धावा खर्च केल्या तर फक्त 2, एक विकेट आपल्या संघासाठी मिळवली आणि पहिला ब्रेक तो त्याने तर मिळवून दिला. आणि पहिलं षटक अत्यंत कंजूस गोलंदाजी करत असताना फक्त 2च धावा खर्च केल्या त्या निकेत गावकरने. पहिलं यश मिळाले त्याला, प्रथमेशला त्यांनी बाद केले झेलच्या स्वरूपात. 3 चेंडूचा तो सामोरे गेला, 3 चेंडू त्याने फक्त धावा खर्च केल्या त्या फक्त 1. आणि मोहित गावकर आणि आता मात्र अमित पवार आले मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. सांगीम प्रीमियर लीग एक परंपरा आहे, एक रूढ आहे जी मात्र सातत्याने कायम ठेवली ती संस्था क्रिकेटर्स यांच्या माध्यमातून. आणि निश्चित खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. एक अंडाकृती मैदान, ज्याप्रमाणे जशी मैदान आपण न्यूझीलंडमध्ये बघतो तशी मैदान तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या मैदानावर सुरू असली सांगीम प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा. पर्व 16वा 16th एडिशन ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट, नॅशनल क्रिकेट टुर्नामेंट. विराज तेंडुलकर माझ्यासोबत. लास्ट इयर आमची खूप चांगली घट्ट मैत्री झाली आहे. खूप चांगली गुणसंख्या लेखक म्हणून आपल्या गोव्यातल्या खूप मोठ्या लेवलच्या ज्या क्रिकेट स्पर्धा होतात, नॉट ओन्ली टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटसुद्धा तो मात्र कव्हर करत असतो. अशी भूमिका विराजकडून नेहमीच पाहायला मिळते. या स्पर्धेत आम्हाला आज नवीन डीजेशी ओळख झाली आहे, दक्ष इव्हेंट्स. डीजे धीरज आणि डीजे विराज, थँक्यू सो मच. न्यू बॉलर इन विनेश. बॅक टू द बॉलर, ऑन साईडला प्लेस केला, स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करतोय. गुड बॉलिंग. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. संघाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 षटकांचे हे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. सांगेम प्रीमियर लीगमध्ये 65 धावा तुम्हाला कुटायच्यात मैदानावर. 12.80ची गती राखायची प्रति षटकामागे. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढला आहे, 12.80 वरून तो गेला आहे सरळ 16.64 वर. 16.64 रिक्वायर्ड रन रेट. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 हितेश मोरे. मी सुदेश नाईक यांना विनंती करतो जरा कॉमेंट्री बॉक्सजवळ यायचे. सुदेश नाईक. थ्री ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. विनेश सतरकर यांना मात्र यश मिळते या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक हितेश मोरे. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. मगाशीच आम्ही सूचना दिली आहे की 16 मिनिटाच्या पलीकडे आपण जास्त जर वेळ घेतला तर प्रत्येक मिनिटामागे 2 रनची पेनल्टी असणार आहे. ओव्हर पिच आहे, क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला प्लेस केला आहे. लॉंग ऑन क्षेत्राच्या चेंडू ते कव्हर करतो पर्यंत मिळते ती फक्त एकच धाव.
किंचित आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता. ऑनसाईडला पुल केला, क्रॉस बॅटेड शॉट मिडलिंग करत असताना एकदा कंप्लीट केले, खातं उघडलं एका धावेने ते फलंदाज हितेश मोरेने आणि धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस चेंडू होतं, थोडंसं मात्र ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण प्रदीप जैल. पॉज अँड डिस्पॅच करायचं होतं पण चेंडू एक्झॅक्टली बघितला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये. खूप सुंदर झेल डीपला आणि अजून एक धक्का लागला मैदानावर. तिसरा फलंदाज बाद होतोय तो रुपेश 11 या संघाचा. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. या षटकात जबरदस्त इम्प्रेस केले विनेशने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, भरपूर व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. मागच्या चेंडू त्याने स्लोअर वन टाकला होता, थोडासा ओव्हरपिच चेंडू होता आणि शॉर्ट ऑफ गुडलँड त्याचा प्रमुख अस्त्र आहे आणि तिथून मात्र तो सातत्याने फलंदाजांना बीट करतोय. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम परफॉर्मन्स फ्रॉम विनेश सतारकर. धावसंख्या थांबली आहे, रोडावली आहे, अंकुश लागलाय. तो 4 या धावसंख्येवर अजून एक चांगला फटका ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू चेस करत असताना ऑन साईडला प्लेस केले, मिडॉनला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. षटक दुसरं समाप्त होतंय, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या माफक 5 धावा, 2.5चा रन रेट पाहायला मिळतोय आणि 2.5च्या रन रेटने अवघ्या 5 धावा धावफलकर 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. आणि मैदानावर आपण बघूया 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढला आहे, तो म्हणजेच 19.67. कारण 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मैदानावर. 18 चेंडूमध्ये बघायचं आहे सामना जिंकण्यासाठी गरज आहे. कारण सांगलीन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस तुम्ही पाहतात, पहिला सामना आणि सामना ते सुरू आहे 2 संघांमध्ये. शान स्ट्रायकर्स वर्सेस रुपेश 11 या संघामध्ये. रुपेश 11 हा संघ तुम्ही आता फलंदाजी करतोय, धावसंख्येचा पाठलाग करतोय. रिक्वायर आहेत ते म्हणजे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. 59 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. शान स्ट्रायकर्स एक उद्योन्मुख खेळाडूच्या हातामध्ये ह्या संघाची जबाबदारी दिली आहे, नेतृत्व दिले आहे, कॅप्टनशिप दिलेली आहे आणि आपली कॅप्टनशिप खूप सुंदररित्या निभावत असताना 5 ओव्हर्स मॅचमध्ये तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. ही सूचना आली आयोजकांच्या माध्यमातून. त्यामुळे 5 षटकात तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. सनील सावंत येतोय गोलंदाजी मार्कवर. सनील पहिलं षटक घेऊन वैयक्तिक, पहिला चेंडू कॉमेंट बॉक्स इनकडून. स्लोअर वन चेंडू पण दिशेवर नियंत्रण नाही आहे आणि सुजित राणे यांचा इशारा येतो. इट इज वाईट बॉल. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत अंकित झाली एकूण 6 धावा. सेकंड वाईट बॉल इन द इनिंग. एक वाईट आपण बघितलं तो म्हणजे विनेशच्या गोलंदाजीमध्ये विनेश सतरकर आणि सनील सावंत. पहिल्याचा चेंडू इथे वाईट टाकत असताना लेगस्टिकच्या खूपच बाहेर आणि धावसंख्या धावफलकावर 6, 3 गडी बाद. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी बिहाइंड द स्टंप. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग संकेत मोरजकर. इट्स लाईक अ लेदर क्रिकेट जम्प. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, वॉट एन एफर्ट. सुपर फिल्डिंग फ्रॉम संकेत मोरजकर. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले यष्टीच्या मागे. बघा ॲक्शन रिव्ह्यू तुम्हाला सातत्याने दाखवत असताना आमचे ऑफिशियल्स, आमचे टेक्निकल टीम tenniscricket.in. धावसंख्या माफक 6 धावा. स्लोअर वन चेंडू. जेव्हा जेव्हा इथे मात्र एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पाहिलेत किंवा खराब चेंडू पाहिलेत, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू वाईट बॉल सिग्नल येतो तो पंचांचा
एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न करतात, पण चेंडू त्यांना एक्झॅक्टली कुठे पिचिंग करावा या गोष्टी लक्षात येत नाही आहे. निश्चितच तुम्ही आता दोन्ही चेंडू आपण जर बघितले, या षटकाचा पहिला चेंडू तो सुद्धा लेगस्टिकच्या बाहेर, आणि हा सुद्धा चेंडू तुम्हाला लेगस्टिकच्या बाहेर, वाईड बॉल. आतापर्यंत फक्त एकच चेंडू टाकला आहे या षटकामध्ये, तो सनील सावंतने. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, वाईट यॉर्कर, ऑफ स्टंपच्या बाहेर तो चेंडू. सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही फलंदाजे मात्र चेस केला होता, पण चेंडू एक्झॅक्टली बॅटच्या खालून निघून जातोय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टो अँड बॅटच्या मधून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. या प्रकारची चेंडू तुमच्याकडे जर आहे तर एक्सपेरिमेंट करत असाल तुम्हाला निश्चितच खराब चेंडू टाकण्याची काहीच गरज नाही आहे, कारण धावसंख्या अजून खूप मोठी आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत अंकित झाले फक्त आणि फक्त 7 धावा. टायमिंग होत नाहीये. ऑन साईडला चेंडू स्क्वेअरला जातोय, तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. 2 धावाचा प्रयत्न, 2 धावासाठी बघायचं, निघाले फलंदाज. धावची जी संधी अँड आउट. देर इज नो कॉर्डिनेशन अँड वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. 4था धक्का लागलाय रुपेश इलेव्हन या संघाला. राज, खूप सुंदर संगीत. येणारे 8 दिवस आम्ही भरपूर धमाल करू, याच्यात मात्र शंका नाही, कारण तुमची साथ आम्हाला खूप महत्त्वाची आहे. कारण आमचा आवाज जो आमच्या प्रेक्षकांमध्ये पोहोचवणार याच्यामध्ये आमचे डीजे असतात. डीजे दक्ष इव्हेंट्स, धीरज आणि विराज, थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू शॉर्ट स्क्वेअरमध्ये जातोय, तोपर्यंत एकच धाव मिळते चेंडूवर. फलंदाज भरपूर सफल झाला, ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहतात मैदानावर, आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे, पण तसा इम्पॅक्ट पाहायला मिळत नाही आहे. फटकेबाजी पाहायला मिळत नाही, आक्रमण पाहायला मिळत नाही, कारण संधी दिलेली नाही आहे. सनीलचं हे षटक, त्याच्या मागचं विनेशचं षटक अत्यंत विलोभनीय होतं, अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या षटकात त्याने खूप कमी धावा खर्च केल्या. बॅटमध्ये 2 धावा, 1 वाईड, अशा 3 धावा फक्त खर्च केल्या त्या विनेशने. धावसंख्या धावफलकावर 9. ओव्हरपिच आहे, समोर उचललाय क्षेत्ररक्षक, वाईडिश लावून जज करतोय, चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, आणि 2 खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन होत नाहीये. चेंडू मागे निघून जातोय, फटक्याचा चटका लागलाय, षटकार. And score moves on in double figure, 15 on the board. Next ball from Sanil Sawant. शॉट ऑफ गुड लेंथ आहे, मागे जातो चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये. बघायचं पंच यावर काय सिग्नल करतायत. इट्स 4. लिडिंग एज घेऊन चेंडू निघून गेला सीमारच्या बाहेर. 4 धावा. ₹64 रन्स टू विन हे टार्गेट आहे मैदानावर. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. तुम्ही पाहतात त्या मैदानावर हितेश मोरे आणि नॉस्ट्राईक एंडला गणेश केळुसकर. स्वतः कॅप्टन तिथे मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर येतोय बॅटिंगला. पॉल अक्षर जोगळे ऑप्शनच्या बाहेर, बराच बाहेर चेंडू आहे. व्हाईट सिग्नल असलम शेख या पंचांचा.
धावसंख्या दाफलकर 20 धावा, 64चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट धावतर झपाट्याने वाढतोय. 22.5 गती ठेवायची आहे. पुन्हा एकदा वाईड, खराब चेंडू. अँगल काढण्याचा प्रयत्न करतात, क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतात, ओव्हर द विकेट चेंडू टाकतात, पण ऑप्शनच्या बाहेर, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे. निश्चित त्याला चेंडू अँगल काढण्याचा प्रयत्न करतात, पण चेंडू पिचिंग व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे चेंडू हा सातत्याने आपण पाहतोय रिटर्न क्रिजच्या बाहेरून चेंडू 2 वेळा निघून गेलेला आहे. राऊंड विकेट आपण ट्रॅक चेंज करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. गुड बॉलिंग. पुन्हा त्या चेंडू त्याच टप्प्यावर पाहायला मिळते, पण आता मात्र ट्रॅक चेंज केला. राऊंड विकेट येतोय गोलंदाज या षटकात. अक्षय जोगळे सरळ रेषे चेंडू, रिटर्न क्रिजच्या बरोबर चेंडू वरून थोडासा बाजूने आतमध्ये येत असताना क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेस केलं चेंडूला, काहीच इम्पॅक्ट पाहायला मिळत नाहीये, टायमिंग होत नाहीये. भरपूर सफल होत आहेत फलंदाज ऑप्शनच्या बाहेर, आणि अत्यंत वेगाने षटक टाकत असताना गोलंदाज या षटकामध्ये अक्षय जोगळे. स्लोअर वन चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, पण सिग्नल करतात वाईट बॉल. रिटर्न क्रिजच्या बाहेरच पिचिंग झालं, तिथमध्ये चेंडू सरळ रेषेत निघून आलाय विकेट किपरच्या हातामध्ये, संकेतच्या हातामध्ये. आणि 1 वर वाईट. धावसंख्या 22, लॉस ऑफ 4 विकेट इन 4th ओव्हर. इट्स अ 5 ओव्हर्स मॅच. राऊंड विकेट अक्षय. लीडिंग आहे, चेंडू हवेमध्ये अँड कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. फाय विकेट डाऊन. विराज, लक्षात असेल गतवर्षीची फायनल जेव्हा आपण सिद्धिविनायक उसगाव वर्सेस सार्थक 11 रायगडमध्ये आपण जेव्हा फायनल बघितली, 17 धावांवर 4 गडी बाद, आणि तिथून मात्र काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला, झुंज पाहायला मिळाली, लढा पाहायला मिळाला, संघर्ष पाहायला मिळाला, आणि त्या संघर्षाचं नाव म्हणजेच कृष्णा सातपुते. स्वतःचं अर्धशतक झळकावलं आणि 80 धावसंख्येचा पाठलाग 8 षटकामध्ये पूर्ण केला, आणि तो सामना निश्चितच प्रेक्षकांच्या अत्यंत हृदयामध्ये जाऊन बसलेला आहे, असा सामना पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळतात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच जाऊन येते या चेंडूवर. बघा, अजूनही होप्स आहेत, कारण धावा जमवायच्या गरजेच्या आहेत, कारण लीग फॉर्मॅट आहे, लीगमध्ये आपण खेळत आहोत, त्यामुळे प्रत्येक सामना हा जिंकण्याच्या उद्देशाने प्रत्येक संघ खेळतोय, पण धावसंख्येचा पाठलाग हा चांगल्या रन रेटने होणं तेवढंच गरजेचं आहे. चेंडू पॅटची आतलीकडे घेतली आहे चेंडूने, जास्त लांब जात नाहीये, सो तेच घुटमळतोय. स्वतः गोलंदाज चेंडू तिथे कव्हर करेल अक्षय जोगळे. इम्पॅक्ट जबरदस्त आहे गोलंदाजीमध्ये अक्षय जोगळेच्या. मोठे फटके मारण्याची संधी सहसा देत नाही. संदीप सावंतचं एकमेव षटक त्या षटकात आपण षटकारांनी चौकार बघितलाय. समोर एक्झिक्यूट केलाय, समोर बघायचं ऑन दी अप, क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला जज करतोय, आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय, 6वा गडी बाद होतोय तर रुपेश 11 या संघाचा. For what? For which team? Bowling? Bowling team. Yes, bowling team. Getting late. ऑन सेल अप्रतिम हुक, लाजवाब स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. त्याला षटक सुरू होणं गरजेचं होतं. अशा मुवमेंटला तुम्ही इथे पेनल्टी दिली आहे ती सुजित राणे यांनी. आणि चला चेंडू द्यायचा ताबडतोब, चेंडू पाठवायचा आहे.
पेनल्टी लागली याचं कारण तुम्ही थोडंसं लेट घेतला आहे 2 धावा आणि त्यानंतर आता हा आलेला षटकार, अशा एकूण 8 धावा ॲड करेल विराज तेंडुलकर. 31 ऑन द बोर्ड. योगेश ऑन बॉलिंग मार्क, निर्णायक षटक. बघा नियम किती महत्त्वाचे आहेत मनीष, आपण ही गोष्ट बघतोय. अजून एक क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, मागे जातो चेंडू, संधी धावचीची, डायरेक्ट हिट तर केलाय पण चला त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. बघायचं आहे या मोमेंटला फलंदाजी मात्र धाव पूर्ण करतोय या चेंडूवर. बाईचा सिग्नल. यस, गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. सुजित राणे, असलम शेख पंचांच्या भूमिकेत. तिसरे पंच आमच्यासोबत अभि तळेकर. गतवर्षी कॉर्डिनेशन खूप चांगलं जमलं होतं, आम्ही खूप चर्चा केली, खूप आम्ही कौतुक केलं सर्व पंचांचं, कारण डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळते या पंचांच्या माध्यमातून. शफल झाला होता फलंदाज, थोडासा ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बघा गोलंदाजांनी मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे लेग बायचा सिग्नल येतोय. आपण सूचना दिली होती की तुम्हाला 16वं षटक हे चौथं षटक हे 16 मिनिटाला सुरू करायचं आहे. तसं झालं नाही, कारण पेनल्टी स्वतः पंचांनी मात्र लगेच इम्प्लिमेंट केली. 2 धावांची पेनल्टी लागली आणि त्यामुळेच की काय 2 धावा धावफरकर ॲड झालेले आहेत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू, हलकासा आउटस्विंग पाहायला मिळतोय. गुडलाईनवरून चेंडू हलकासा बाउन्स होतोय, राईज होतोय, आउटस्विंग होतोय. ओ हो हो हो, दुर्घटना घडली असती पण त्याचा इशारा येतोय तो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. षटक इथे 5वा समाप्त होत आहे. निश्चित सूचना दिल्या जात आहेत. बघा हा चेंडू ज्याप्रमाणे त्या फलंदाजाला ब्रश झाला, आपटला, लागला तिथे ज्या ठिकाणी, आणि तो भाग प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाने मात्र गार्ड घालून खेळणं हे महत्त्वाचं आहे. गौरव सावंत, थँक्यू सो मच. चला, सामना पहिला संपलेला आहे आणि खूप मोठ्या फरकाने सामना इथे जिंकला आहे. तो शान स्ट्रायकर संघाने 24 रन्स 24 धावांनी हा सामना जिंकला आहे. आणि पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. अमेझिंग असोलना आणि त्याचबरोबर सिल्वर हॉर्स गोवा या सामन्याचा आपण सामन्यावरचा पुरस्कार देऊया. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच जाहीर करणार आहोत. महत्त्वाचं मित्रांनो, ज्या खेळाडूने चमकदार कामगिरी या सामन्यामध्ये केली आणि ज्याच्यामुळे त्यांचा संघ विजयी झालाय, आणि तो नाव आहे मॅन ऑफ द मॅच इज यतीन नाईक, 18 रन्स. आणि आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र सिल्वर मेडल दिलं जाईल या खेळाडूला, प्युअर सिल्वर मेडल. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, तिथे मात्र जोडले जातील. या खेळाडूचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जाईल. आणि आपण वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स. इथे मात्र सज्जित आमचे मित्र मनीष पाटील. मॅन ऑफ द मॅच इज यतीन नाईक. 2 मिनिटं थांबायचं आहे मनीष, 2 मिनिटं थांबा. मनीष, पुढचा सामना आपण लगेच सुरू करूया.